तर आता आपण आलेलो आहेत कोल्हापूरमध्ये. तर आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे, एकदम आंघोळ पाणी करून चेंज वगैरे करून आपलं मागेच आपलं इथंच बुक केलेलं आहे आपण राहायचं लॉज. तर आपण तिथं फ्रेश वगैरे होऊन आता चाललो आहे आपण महालक्ष्मी टेम्पलमध्ये. तर आता वाजलेत संध्याकाळचे 4:30. तर आता बघू तिथं किती वेळ लागतो काय लागतो. होपफुली जर गर्दी नसेल तर लवकर झालं तर बरं होईल. आपल्याला कोल्हापूर सिटी पण बघायची आणि तिथं एक्सप्लोअर पण करायचं आहे सिटीमध्ये. तर तुम्हाला पण दाखवतो काय काय नवीन गोष्टीत काय नाही. अँड बाय बॉईज. हां, व्हॉट बॉईज बॉईज. अरे कहना क्या चाहते हो? फ्रॉम पंढरपूर. हाँ नहीं, अपनी पब्लिक हिंदी मराठी भाई, इंग्लिश लोग नहीं देखते अपनी. मैं बोल रहा था कि हमारी पब्लिक और हम हाँ, पंढरपुर से लगे ऐसा. पंढरपुर से नहीं है हम, कोल्हापुर से. अभी भी सदमे में भाई, क्या होगा भाई, मारो मुझे मारो. चला आता पटकन जाऊयात. गाडीचं पॅकिंग ब्लॉग मध्ये खूप कमी बोलायला भेटतं ना, त्याच्यामुळे थोडंसं फंबल होतं. मस्त गरमागरम आता वडे खाणार आहे. इथं साबुदाणा वडे आपण खाणार आहेत. तर ते मी टाकलेले आहेत, वेगळ्या टाईपचे आहेत जरा साबुदाणा वडे. आणि टोस्ट आहे काहीतरी, ते पण टेस्ट करणार आहे आपण. तर मित्रांनो आपण पोचलो इथं मंदिरावर. चालू आता जस्ट नाश्ता वगैरे करून झाला आणि पोचलो आहे. तर आज काही जास्त गर्दी दिसत नाही. होपफुली दर्शन लवकर होईल आपलं. मराठी सुधारावी लागणार तुला. गजब बेइज्जती है. तर हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकतात महालक्ष्मीचं मंदिर आहे. इथं तुम्हाला दिसत असेल तिथे कळस लावलं आहे. मंदिर मेन मंदिर ते तिथं 2-3 मंदिर आहेत वेगळे वेगळे. तर लाईन तर खूप मोठी आहे. चाललाय अंकुर पांडे पट 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 पट. जरा धीरवीर राहतो ना तुला. त्या अंकुराने ब्लॉग मध्ये येण्याची काही असते. एक ट्रिप देवदर्शन काढली पाहिजे असते, मी तुम्हाला सजेशन देईल. हां, आपण भरपूर ठिकाणी फिरायला जातो पण वर्षातनं एक वेळेस तरी असं देवस्थानवर आलं पाहिजे. पण मित्रांसोबत खूप काही गोष्टी एन्जॉय करतो, पण अशा गोष्टी सुद्धा आपण मित्रांसोबत केल्या पाहिजेत. कारण की बरोबर. आपण आपल्याकडनं मित्रांकडनं आपल्याला नेहमी काही ना काही दुसऱ्या गोष्टी करायची सुरुवात पण देवापासूनच करायला पाहिजे. यस ही आपली एक नवीन फॅमिली म्हणून आपण तर अशा गोष्टी करायला पाहिजे असं मला वाटतं. यस, अध्यात्म हा माणसाने जपलाच पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाही. फॅमिली आपल्यासोबत नेहमी असते, पण मित्रांसोबत अशा ट्रिप काढणं. आजकाल लोक नवीन अध्यात्म स्टार्ट करणं केलं. विसरून गेलेले आहेत. आजकाल आपल्या जे बरोबरीचे एजचे पोरं आहेत ते तरुण मंडळी. आम्ही असं आशा करू की आम्ही दरवर्षी अशी एक ट्रिप करू. आम्ही फक्त देवाचे देवदर्शन जाऊ. हां, बाकी ट्रिप तर होत राहतात, एन्जॉय वगैरे. येस राईट. विल ट्राय. आता मस्त पटकन पैकी आता जेवढा लवकर नंबर लागेल बघूयात कधी लागतो. मग नंतर शॉपिंग विपिंग करायची आपल्याला इथं कोल्हापूरमध्ये. आमच्या शुभम दादांचे व्ह्यूज घ्यायचे थोडे. शुभम दादा नो कमेंट्स. त्याला थोडं ब्लॉग मध्ये बोलायला लाज वाटते, म्हणजे त्याला थोडंसं नर्वस वाटत. तर आजचा आपला दिवस आहे 3रा. तर मस्तपैकी फ्रेशअप झालेलो आहे आपण. आता आपण आहोत कोल्हापुरात आणि काल दर्शन झाल्यानंतर देवीचं मस्तपैकी दर्शन झालं. जास्त काही टाईम लागला नाही. तर आता पटकनपैकी आता आपल्याला जायचं आहे ज्योतिबा नेक्स्ट डेस्टिनेशनला. आता आपले काही 2-3 स्पॉट बाकी आहेत आणि नंतर डायरेक्ट वे टू होम आपल्या घरी. तर आता मस्तपैकी चहा पिऊयात आणि बघूयात नाश्ता पाणी करून मग पुढे जाऊयात. सगळे रेडी, ऑल गुड. आपली गाडी मागे सेट आहे, ड्रायव्हर दादा पण येतात आहे. मस्तपैकी खूप मजा आली. खूप दिवसाची आम्ही प्लॅन केलेला होता, फायनली तो एक्झिक्यूट झाला. तर खूप भारी वाटतंय आणि नो वर्ड्स. A few moments later. आमचे दादा आता गाडी घेत आहे. क्रुझरचे ड्रायव्हर आमचे शुभम दादा अंकुर पांडेला शिकवत आहे. असा रिव्हर्स आहे, रिव्हर्स तिकडे. चलो बाई, तू तसंच टाकला होता. मी मागे टाकला होता भैया, हा टाकला होता मी. दोघांमध्ये आर्ग्युमेंट. चला घ्या शुभम दादा, गाडीवाले जाऊ द्या. हा कुठं पहिला गेअरवरून मागेच घेतली गाडी डायरेक्ट. आई आई देशमुख सरकार सरकून जावा. आणि कुठं घेतोय गाडी? काहीच घेऊ नको, दुसऱ्या गाडी आल्या तर रिव्हर्स करता येणार नाही आपल्याला. राहू दे. होय, त्याला बोलवा लागेल रस्त्यातनं.
अनिल हो. गेलं का मागे आता बघ पुढे गेला रे भाऊ. मागे आहे का मागे नाही तिथं तो आम्ही आता काय म्हणतो पहिला आई आता किती गेला तो पहिला दुसरा दुसरा गेला तू हळूहळू सोड. अरे नको करू रे. आई झगडे. देवेश दादा कूल डाऊन कूल डाऊन. मित्रांनो इथे ज्योतिबाला माझ्या पाठीमागे बघू शकतो मंदिर आहे आपलं ज्योतिबाचं टेम्पल आहे आणि गाडी आपण तिकडे पार्क केलेली आहे. तर आपले मेंबर यायला लागले त्यांच्यासाठी थांबलोय आपण. तर बघूयात आता आतमध्ये आपण पहिल्या वेळेसच जातोय. तुम्हाला पण दाखवतो कसं आहे काय मंदिर आतमध्ये. तो पहिले तर गुलाल उजाडून पोचलो इथं दक्षिण दरवाजाला. इथं आजूबाजूला सगळे पूजेची दुकानं आहे. ते गुलाल वगैरे भेटतो इथं. तर चला आता पटकन आतमध्ये दर्शन घेऊयात. गाभाऱ्यात आलोय मित्रांनो. बघू शकता तुम्ही तिथं ज्योतिबाची मूर्ती. होपफुली तुम्हाला दिसत असेल. जवळून दाखवतो तुम्हाला मी.